मुझको रंग दे दूजा बन के ही रंग में मुझको रंग दे। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकवरून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचं नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल तुम्हाला दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 4.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे व्हिडिओमध्ये वापरले जाणारे हे जे डॉट्स आहेत, जो इफेक्ट आहे तो प्रॉपर असा दिसून येईल। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, या व्हिडिओला या इमेजला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट तुम्हाला दिसून येतोय तो इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला म्हणजे त्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिम्पली हा इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक PNG दिलेला अशा प्रकारे तो ॲड करून बरोबर त्या जागी तुम्हाला सेट करायचं। म्हणजे मी ज्या हिशोबाने क्रिएट केला त्या हिशोबाने ती तुम्हाला सेट करायचं आहे। तर तुम्हाला त्या जागी नसेल म्हणजे नको असेल तर ते तुम्ही मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन तुमच्या हिशोबाने कुठेही तुम्ही ॲडजस्ट करून सेट करू शकता। बघू शकता अशा प्रकारे। आता PNG सेट झाल्यानंतर पहिलं ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनला आपल्याला काय करायचं आहे की 4.18 या सेकंदाचे बीटमार्क येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये दिलेला फक्त एक व्हिडिओ ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर सेट करायची आहे। आणि बघू शकता की तुमचा स्टार्टिंगपासून व्हिडिओ अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोच्या एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।